आज बनवणार आहेत एकदम व्हायरल अशी रेसिपी जी होती ठेचा नूडल्स किंवा ठेचा चाऊमिन पण म्हणू शकता। तर इथे पाणी गरम करायला ठेवायचे, त्यात तेल घालायचे, मीठ घालायचे आणि थोडीशी मी हळद पण घालणार आहे ज्याने कलर छान येईल। आता पाण्याला छान उकळ येऊ द्यायची आणि त्यात मग आपले नूडल्स घालायचे। आता नूडल्स उकळत आहेत तोपर्यंत आपण इथे दुसऱ्या पॅनमध्ये शेंगदाणे घ्यायचे, थोडेसे मिरच्या घ्यायच्या आहेत, लसूण घ्यायचं आहे आणि छान सगळं भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल घालायचं आणि 1-2 मिनटं परतलं की आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता यांचं वाटण करून घ्यायचं। त्यासाठी इथे थोडेसे जिरे घालायचे वाटताना आणि मीठ घालायचं आणि छान याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे। आता इथे त्याच पॅनमध्ये आणखीन थोडं तेल घालायचं आहे आणि त्यात इथे असा उभा चिरलेला कांदा घातला, इथे एकच कांदा घातला आहे मी। आता छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि आपण जो ठेचा तयार केला होता तो ठेचा पण तेलात घालून 1-2 मिनटं परतायचा आहे। आता जे नूडल्स बॉईल करून घेतले होते ते पण यात घालूया। आता हे घातले की छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी थोडासा चिली सॉस घातला आहे, रेड चिली सॉस आणि केचप मिक्स करून घातले। तुमच्याकडे सोया सॉस असेल तर तुम्ही सोया सॉस घालू शकता आणि इथे चवीनुसार मीठ घाला। आता मीठ थोडंसं अंदाजाने घाला, कारण आपण वाटताना ठेचा वाटतानाही मीठ घातलं होतं आणि नूडल्स बॉईल करताना पण घातलं होतं, त्यामुळे आता हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले नूडल्स रेडी आहेत। चला लगेच प्लेटिंग करून घेऊया। रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका आणि अशाच आणखीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।